नमस्कार. तुम्हाला ई साक्षीची या प्रकारची एक्सेल शीट आमच्याकडून प्रोव्हाइड केल्या जाते आणि तुम्हाला माहीत पाहिजे की आपल्या कोणत्या गुन्ह्यामध्ये ई साक्ष झालेली आहे आणि कोणत्यामध्ये झालेली नाही आहे. आता ज्या गुन्ह्यामध्ये ई साक्ष झालेली आहे हे तुम्हाला इथंच माहीत पडते. हे बघा, हा जो FIR नंबर आहे याच्या खाली तुम्हाला 16 अंकी नंबर दिसत आहे. याच्यामध्ये 19, 40, 10, 17 हा कॉमन अंक असतो. त्याच्यानंतरचे जे 2 अंक आहे ते 25 म्हणजे ते वर्ष दर्शवतात आणि शेवटचे जे 4 आहे ते तुम्हाला अपनंबर दर्शवते. म्हणजे 270 हे अपनंबर आहे /2025, खाली 287/2025 असं तुम्ही गृहीत धरू शकता किंवा हे काढू शकता. मॅन्युअली जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला लिहावं लागेल की आपला कोणता अपनंबर झालेला आहे, कोणता नाही झालेला आहे. याला एक साधी सोपी एक ट्रिक म्हणजे तुम्ही याला फिल्टर लावा. याला तुम्ही फिल्टर लावून तुम्हाला 2024 आणि 2025चे वेगळे करायचे आहे. आता बघा, मी फिल्टर लावलं, हे Z2A केलं तर वर 24चे आलेले आहे. परंतु हे सर्व असं एकादमानं येतात असं नाही, तर तुम्हाला खाली पण ते पाहायला मिळू शकतात. आता बघा 2024चे सुरुवातीला आलेले आहे, हे एवढे 4-5 आलेले आहे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करून दुसऱ्या एक्सेल शीटमध्ये घ्यायचं आहे. दोन्ही वेगळे करायचे आहे आपल्याला. कॉपी करून मी दुसऱ्या नवीन एक्सेलमध्ये पेस्ट करतो आणि इथून मी हे डिलीट करतो. आपल्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये ई साक्ष झालेली आहे हे तर या एक्सेल शीटवरून समजतेच, पण कोणत्या गुन्ह्यात झाली नाही हे काढण्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. त्याच्यानंतर आणखी 2025, 25 बघा, जर 24चे असेल दुसरीकडं तर ते सुद्धा तुम्हाला कॉपी करून तिकडे घेऊन जायचे आहे. असू शकतात खाली पण. हे बघा, इकडं 2024 दिसत आहे, 24, हां इथून 24 आहे. तर हे सुद्धा सर्व तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, 2024चे सर्व या शीटमध्ये आलेले आहे. आता आपण 2025 बघू. हे बघा, 2025चे सर्व गुन्हे आपल्याकडं रेडी आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जो 16 अंकी आकडा आहे याच्यातून तुम्हाला, आता मी फिल्टर कॅन्सल करून टाकतो, याच्यातून आपल्याला फक्त अपनंबर काढायचा आहे, म्हणजे शेवटचे 4 अंक काढायचे आहे 16 अंकीमधून. तर इथे एक एक्सेल इन्सर्ट करा. या ठिकाणी बघा, बरोबरचं चिन्ह द्यायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे, नंतर मायनसचं चिन्ह द्यायचं आहे, नंतर ते अंक पूर्ण टाकायचं आहे तुम्हाला. कोणता, 19, 40, 10, 17 हे ॲज इट इज टाका. त्याच्यानंतर 25 पण टाका. आता शेवटचे 4 आहे म्हणजे ते आपले FIR नंबर आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला ते वेगळं करायचं आहे, मायनस करायचं आहे. इथं 0000 4 0 घ्यायचं आहे, एंटर करायचं आहे. बघा, 511 आपल्याला म्हणजे अपनंबर मिळालेला आहे. सेम हे कॉर्नर पकडून तुम्हाला इथं डबल क्लिक केलं ना, ते सर्व FIR नंबर तुम्हाला मिळून जाईल. हे 507 आहे, त्याच्यानंतर 506 आहे, हे अपनंबर आहे सर्व. ज्याच्यामध्ये आपण ई साक्ष केलेली आहे ते सर्व अपनंबर मिळालेला आहे. आता याच्यातून आपण ज्याच्यात ई साक्ष केलेलं नाही ते अपनंबर आपल्याला काढायचे आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, सर्वात शेवटी यायचं आहे. या ठिकाणी बघा, एक आपल्याला ओळख म्हणून एक आपल्याला याला कलर द्यायचा. मी येलो कलर दिलेला आहे, 100001 हा टाईप करून सोडून दिला. याच्यानंतर याच्यात सर्वात शेवटचा जो FIR नंबर आहे ते बघायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये 511 आहे, तुमचं जे बी आहे ते तुम्ही बघायचं आहे. तिथपर्यंत आपल्याला पूर्ण क्रमांक द्यायचे आहे खाली. इथं बघा, 1, 2, 3, 4, 5 असे तुम्हाला क्रमांक पूर्ण त्या आपल्या या वर्षीच्या जेवढे FIR आहे तिथपर्यंत द्यायचं आहे. इथं 511 आहे, तर मी 511पर्यंत अंक घेणार आहोत. बघा, 511 घेतले. त्याच्यानंतर हे सर्व मी सिलेक्ट करून घेणार आहे. म्हणजे दोन्ही पण आपण आता नवीन आकडे दिलेले आणि आधी FIR नंबरचे आलेले हे सर्व आकडे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत सिलेक्ट झालं. आपला अंक कुठं आहे, जे आपण दिलेला सर्वात ते सेंटरमध्ये असायला पाहिजे.
आहे की नाही बघून घ्या. पण आहे हे बघा पिवळा आहे 100001. ठीक आहे. आता हे वरचे झालेले FIR आहे आणि खाली आपण पूर्ण आकडे दिलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जे वर झालेले आहे हे पूर्णमधून मायनस करायचं आहे, म्हणजे ते डुप्लिकेट करायचं आहे. इथं बघा डाटावर जायचं आहे, इथं एक डुप्लिकेट म्हणून ऑप्शन येते, रिमूव्ह डुप्लिकेट, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथून हा खालचा ऑप्शन कंटिन्यू विथ घ्यायचा आहे, नंतर रिमूव्ह करायचा आहे. हे ऑलवर सिलेक्ट आहेच, नंतर इथं ओके करायचं आहे. ठीक आहे. 338 डुप्लिकेट झालेली आहे. 512 व्हॅल्यू होत्या, त्याच्यातल्या 538 कमी झालेली आहे म्हणते, म्हणजे दोन्ही मिळून कमी झालेली आहे. ठीक आहे. ओके करतो आणि ते आपण दिलेला आकडा ते शोधत जायचं आहे आपल्याला. आता आपण एक रंग दिला होता येलो. ठीक आहे. हा रंग आलेला आहे. याच्यावरचे टोटल FIR आहेत आणि खालचे जे आहे सर्व हे आता आपल्याला मिळालेले अपनंबर आहे, ज्याच्यामध्ये ही साक्ष झालेली नाही. हे सर्व कॉपी करायचं आहे आपल्याला आणि नवीन एक्सेल शीटवर ते पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. 510पर्यंत कॉपी करतो मी. Ctrl N करून नवीन एक्सेल शीट आणि इथं Ctrl V करतो. बघा राळेगाव पोलीस स्टेशनच्या एकूण एवढ्या FIR आहे ज्याच्यामध्ये ही साक्ष झालेली नाही. हे 210 FIR आहेत. ठीक आहे. तर असं तुम्हाला अपनंबर काढता येईल. हे सर्व लिहून ठेवायचं. मग त्या आयोना सांगायचं की या अपनंबरमध्ये ही साक्ष बाकी आहे, त्याच्यामध्ये ही साक्ष तुम्ही करून घेऊ शकता. सेम असंच मग 2024चं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.